In the previous lecture, we have already seen the transmission of nerve impulse. Okay, in that we have studied what is a nerve impulse and how there is a transmission of that nerve impulse takes place. In that, major role played by the sodium and potassium exchange pump, okay, through which the sodium ions and potassium ions are exchanged, and by that way the transmission of nerve impulse takes place. म्हणजे आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं तर ट्रान्समिशन कसं होतं नर्व इम्पल्सचं. पहिल्यांदा नर्व इम्पल्स म्हणजे काय बघितलं आणि त्या नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशन न्यूरॉनमध्ये कशा प्रकारे होतं हे आपण बघितलेलं आहे. ओके, आता त्याचाच एक भाग आहे तो म्हणजे जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. म्हणजे या नर्व इम्पल्सचं जनरेशन कसं होतं, ट्रान्समिशन तर होतं, पण ते कशा प्रकारे होतं ते आपण या लेक्चरला आज बघणार आहे. जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स. ओके, द नर्व इम्पल्स इज ट्रान्समिटेड फ्रॉम न्यूरॉन बाय एक्सायटेशन ऑफ द नर्व. तर हे आपल्याला माहीत आहे, आपण पहिल्यांदा सुद्धा बघितलेलं आहे. नर्व इम्पल्स कशाद्वारे ट्रान्समिट केलं जातं, म्हणजे नर्व इम्पल्स एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये कसा ट्रान्समिट होतो, तर नर्व एक्साइट झाल्यामुळे हे इम्पल्स कॅरी केले जातात पुढच्या न्यूरॉनमध्ये. ओके, सो एक्सायटेशन इज मस्ट बी देअर. जर ट्रान्समिशन व्हायचं असेल एखाद्या नर्व इम्पल्सचं तर सगळ्यात पहिल्यांदा एक्सायटेशन ऑफ नर्व शुड बी देअर. म्हणजे ही पहिली मस्ट प्रोसेस आहे की एक्सायटेशन झालं पाहिजे. मग पहिल्यांदा आपण जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स बघण्याआधी पहिल्यांदा रेस्टिंग न्यूरॉनची कंडिशन कशी असते बघूया. रेस्टिंग न्यूरॉन कसा असतो. ओके, ॲट द रेस्टिंग कंडिशन अ न्यूरॉन इज नॉट एक्सायटेड. बघा काय सांगितलेलं आहे इथं, रेस्टिंग कंडिशनला जो रेस्टिंग न्यूरॉन आहे तो एक्सायटेड नसतो. हे ऑब्वियस आहे, किती ऑब्वियस आहे बघा. ज्यावेळी तो एक्साइट नसतो त्यावेळीच तो रेस्टिंग कंडिशनला आपण आहे असं म्हणणार आहे. द रेस्टिंग एक्झॉन इज हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्जड आउटर साईड अँड निगेटिव्हली चार्जड इनर साईड. ओके, आता तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकताय रेस्टिंग एक्झॉनची डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये तुम्हाला काय काय दिसते तर रेस्टिंग एक्झॉन आहे की त्याचा जो इनर साईड आहे म्हणजे या एक्झॉनच्या आतल्या साईडला निगेटिव्हली चार्ज दिसतोय, तुम्हाला निगेटिव्ह चार्ज दिसतो. आणि या एक्झॉनच्या बाहेरच्या साईडला आउटर साईडला तुम्हाला पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय. ओके, सो द रेस्टिंग एक्झॉन इज हॅव्हिंग पॉझिटिव्हली चार्जड आउटर साईड अँड निगेटिव्हली चार्जड इनर साईड. हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पुढं जनरेशन कसं होतं ते समजत येईल. रेस्टिंग कंडिशनला न्यूरॉनची आउटर साईड ही पॉझिटिव्हली चार्जड असते आणि न्यूरॉनची इनर साईड ही निगेटिव्हली चार्जड असते, तरच त्याला रेस्टिंग न्यूरॉन किंवा रेस्टिंग एक्झॉन असे म्हणतात. ॲट द सेम टाईम sodium and potassium pumps are closed at the resting neuron or resting axon. बघा, ज्यावेळी एखादा न्यूरॉन किंवा एखादी नर्व रेस्टिंग कंडिशनला असते त्यावेळी सोडियम आणि पोटॅशियम पंप क्लोज असतात. ओके, आता यांचं फंक्शन, या पंप्सचं फंक्शन काय आहे ते आपण पुढे बघणार आहे. पण रेस्टिंग कंडिशनला हे जे पंप आहेत सोडियम आणि पोटॅशियम हे क्लोज्ड असतात. अँड दी मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज दी पोलरायझ्ड मेम्ब्रेन. बघा, रेस्टिंग न्यूरॉनची जी मेम्ब्रेन आहे त्याला पोलरायझ्ड मेम्ब्रेन असे म्हणतात आणि रेस्टिंग कंडिशनच्या न्यूरॉनला पोलरायझ्ड न्यूरॉन असे म्हणतात. हे मी तुम्हाला कंडिशन्स सांगतोय काय काय असते रेस्टिंग कंडिशन. ओके, at the resting condition high Na plus at the outer side and high
पोटॅशियम ॲट दी इनर साईड. हे तुम्हाला डायग्राममध्ये सुद्धा दिसतं. ओके, की बाहेरच्या साईडला Na+ची क्वांटिटी खूप जास्त असणार आहे, हाय Na+, आणि इनर साईडला K+ची क्वांटिटी जास्त असणार आहे. आता या दोन्हींचं फंक्शन आपण, आता तुम्ही म्हणणार की इनर साईडला तर निगेटिव्हली चार्जड जास्त आहे, मग K+ आयन जास्त कसं? ओके, इनर साईड. तर त्याचं आपण पुढे बघणार आहे की कशा प्रकारे याचं जे बॅलन्स आहे तो ठेवला जातो. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, द जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स इज ड्यू टू स्टिम्युलेशन, डिपोलरायझेशन अँड रिपोलरायझेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स आहे की नर्व इम्पल्सचं जनरेशन कधी होतं आणि कशामुळे होतं, तर ते पहिल्यांदा स्टिम्युलेशन, नंतर डिपोलरायझेशन आणि नंतर रिपोलरायझेशन याच्यामुळे जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स होऊ शकतो. ही गोष्ट सगळ्यात पहिला महत्त्वाची आपल्या लक्षात आली पाहिजे. हे झालं रेस्टिंग न्यूरॉन कसा असतो. डायग्राम बघितलेले आहे, कंडिशन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. रेस्टिंग न्यूरॉनच्या वेळी इनर साईड नेगेटिव्हली चार्जड, आउटर साईड पॉझिटिव्हली चार्जड. Na+ and K+ pumps are closed. Membrane is called as polarized membrane. At the outer side Na+ is more and at the inner side K+ is more. And generation of nerve impulse is due to the stimulation, depolarization and repolarization. हे तुम्हाला मी रेस्टिंग कंडिशनचं सांगितलं. ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा इम्पल्स पास होत नाही न्यूरॉनमधून त्यावेळी अशी कंडिशन असते. मग जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स कसं होऊ शकते, तर याच्यामध्ये दोन महत्त्वाचे भाग आहेत. वन इज द डिपोलरायझेशन अँड सेकंड वन इज द रिपोलरायझेशन. ह्या दोन कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर जनरेशन कसं होतं हे तुमच्या लक्षात येईल. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दोन डायग्राम दिसत आहेत. ओके, एक्सायटेड ॲक्झॉन आणि एक्सायटेड ॲक्झॉन, दोन्हीसुद्धा एक्सायटेड ॲक्झॉन आहे. आता पहिल्या वरच्या डायग्राममध्ये डिपोलरायझड फक्त दाखवलेला आहे आणि खालच्या डायग्राममध्ये पोलरायझड, डिपोलरायझड अँड रिपोलरायझड असं दाखवलेलं आहे. ओके, तर हे आपण इथं एक्सप्लेन करणार आहोत. आता डिपोलरायझेशन म्हणजे काय बघा. व्हेन देर इज एक्सटर्नल स्टिम्युलेशन टू द न्यूरॉन, there is a change or disturbances to the membrane takes place. बघा, ज्या वेळी एखाद्या न्यूरॉनला एक्सटर्नल स्टिम्युलेशन मिळतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही चेंजेस येतात, त्याच्या मेम्ब्रेनमध्ये काही चेंजेस येतात किंवा काही डिस्टर्बन्सेस येतात. ओके, बघा मी काय सांगतोय. ज्यावेळी नर्व इम्पल्स ट्रान्समिट होते म्हणजे ज्यावेळी इम्पल्स ट्रान्समिशन स्टार्ट होतं म्हणजेच काय, न्यूरॉनला कुठलं तरी एक्सटर्नल स्टिम्युलेशन मिळणार आहे. त्यावेळी काय होतं न्यूरॉनच्या मेम्ब्रेनमध्ये, तर चेंजेस होतात किंवा डिस्टर्बन्सेस तयार होतात. ओके, आणि त्यालाच आपण डिपोलरायझेशन म्हणतोय. आता डिपोलरायझेशन कसं होतं बघा. During the depolarization, Na+ gates are open and more Na+ ions enter into the membrane and lower the potential differences, that is less than -70 millivolts. बघा किती सिंपल फिनॉमिना आहे. आता मी सांगितलं की एक्सटर्नल स्टिम्युलेशन मिळतो, मग न्यूरॉनच्या मेम्ब्रेनमध्ये काही चेंजेस किंवा डिस्टर्बन्सेस येतात. याला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. मग या डिपोलरायझेशन वेळी काय होतं, Na+चे जे गेट्स आहेत म्हणजे जे Na+ पंप आपण म्हणतो ते ओपन होतात. बघा मी चेंजेस सांगतोय. रेस्टिंग न्यूरॉनमध्ये आणि डिपोलरायझड न्यूरॉनमध्ये फरक बघा. रेस्टिंग न्यूरॉन वेळी Na+ पंप क्लोज असतो, पण डिपोलरायझेशनच्या वेळी Na+ पंप्स आर ओपन. आणि ह्या ओपन झाल्यामुळे काय होतं, मोर Na+ आयन्स एंटर इनटू द मेम्ब्रेन. म्हणजे बाहेरचे जे जास्त Na+ची क्वांटिटी आहे
ती जास्तीत जास्त न्यूरॉनच्या आतमध्ये एंटर करते. ओके, हे लक्षात ठेवा. अँड लोअर दी पोटेन्शियल डिफरन्स. आता जो पोटेन्शियल डिफरन्स होता इनर आणि आउटर साईडमध्ये, जो की -70 मिलीवॅट्स होता पोटेन्शियल डिफरन्स रेस्टिंग कंडिशन, तो कमी होणार आहे. कारण जास्तीत जास्त Na+ आत पाठवले जाणार आहेत. त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स कमी होणार आहे. किती होणार आहे तर -70 पेक्षा सुद्धा कमी होणार आहे. देर इज अ रॅपिड इन्फ्लक्स ऑफ Na+ इन द ॲक्झॉन प्लाझम और एक्झोप्लाझम. बघा, ऑब्वियस आहे, ज्यावेळी Na+ गेट्स ओपन होतील त्यावेळी ऑब्वियसली जास्तीत जास्त स्पीडनं Na+ ॲक्झोप्लाझममध्ये म्हणजे न्यूरॉनच्या आतमध्ये येणार आहेत. हे ऑब्वियस आहे. बट दी K+ गेट्स आर क्लोज्ड. इट ब्रिंग्स डिपोलरायझेशन. बघा, एका वेळी काय होतं, इथं Na+ गेट्स ओपन होतात, जास्तीत जास्त Na+ आतमध्ये पाठवले जातात. पण त्याच वेळी सेम टाईमला K+ गेट्स हे क्लोजच राहतात. त्यामुळे K+ आतून बाहेर जाऊ शकत नाहीत आणि याच्याचमुळे डिपोलरायझेशन होतं. आता या सगळ्याचा इफेक्ट काय होतो बघा. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड बिकम्स इलेक्ट्रोनेगेटिव्ह अँड इनर मेम्ब्रेन बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणणार एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणजे काय. न्यूरॉनच्या बाहेरच्या साईड जी आउटर साईड आहे ती काय होणार आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इलेक्ट्रोनिगेटिव्ह होणार आहे. कारण बाहेरचे Na+ सगळे आत आले, त्यामुळे बाहेरची साईड निगेटिव्ह होणार आहे. ओके, अँड इनर मेम्ब्रेन बिकम्स इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता आतलं मेम्ब्रेन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कसं होणार आहे तर बाहेरचे जास्तीत जास्त Na+ आत आल्यामुळे Na+ आत आला आहे, त्यामुळे इनर साईड ही पॉझिटिव्हली चार्ज होईल. म्हणजे डिपोलरायझेशनमध्ये काय होतं, एक्झॅक्ट अपोजिट टू द रेस्टिंग न्यूरॉन. रेस्टिंग न्यूरॉन्समध्ये काय होतं, बाहेरची साईड पॉझिटिव्ह, आतली साईड निगेटिव्ह. पण डिपोलरायझेशनमध्ये काय झालं, बाहेरची जी एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह झालं आणि इनर साईड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झालं. ते तुम्ही डायग्राममध्ये, या वरच्या डायग्राममध्ये बघू शकताय. तेवढाच रिझन आहे, तो आतल्या साईड पॉझिटिव्ह आणि बाहेरला साईड निगेटिव्ह. आणि बाकीचा सगळा जो न्यूरॉन आहे तो पोलरायझ्ड कंडिशनमध्ये आहे. द ॲक्शन पोटेन्शियल इज +30 to +60 मिलीव्होल्ट्स. आता मी सांगितलं होतं की जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कमी होणार आहे. आता तो -70 होता, तिथून कमी होऊन तो +30 किंवा +60 मिलीव्होल्ट्सपर्यंत जाऊ शकतो. पोटेन्शियल डिफरन्स ॲक्शन पोटेन्शियल इथं +30 to +60 होऊ शकतो. This leads to itself going into repolarization and triggers depolarization in the next part. या वाक्याचा अर्थ तुम्हाला या डायग्राममध्ये दिसेल. वरच्या डायग्राममध्ये बघा, ज्या ठिकाणी डिपोलरायझ्ड होतं खालच्या डायग्राममध्ये त्या ठिकाणी रिपोलरायझ्ड झालेला आहे आणि त्याच्या नेक्स्ट जो रिजन आहे तो डिपोलरायझ्ड झालेला आहे. हे कधी होतं, ज्यावेळी ॲक्शन पोटेन्शियल +30 to 60 मिलीव्होल्ट्सपर्यंत जाईल त्यावेळी स्वतः रिपोलरायझेशनमध्ये जातं तो भाग आणि त्याच्या पुढच्या रिजनला डिपोलरायझेशनमध्ये टाकतं. हे याला म्हणतात डिपोलरायझेशन. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळी एक्सटर्नल स्टिम्युलेशन मिळतो त्यावेळी Na+ गेट्स ओपन होतात, जास्तीत जास्त Na+ आतमध्ये घेतले जातात. याचाच परिणाम म्हणून पोटेन्शियल डिफरन्स कमी होतो. बाहेरच्या साईडला Na+ कमी असल्यामुळे निगेटिव्हली चार्जड येतो आणि आतल्या साईडला Na+ जास्त असल्यामुळे पॉझिटिव्हली चार्जड होतो आणि ॲक्शन पोटेन्शियल +30 to 60 मिलीव्होल्ट्सपर्यंत जातो. आणि याचाच परिणाम म्हणून तो भाग जो आहे डिपोलरायझेशनचा तो परत रिपोलरायझेशनकडे जातो आणि पुढच्या भागाला डिपोलरायझ्ड करतो. दॅट इज द डिपोलरायझेशन. अँड द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द रिपोलरायझेशन. जर तुम्हाला डिपोलरायझेशन समजलं तर तुम्हाला रिपोलरायझेशन नक्कीच समजेल.
आणि दोन्ही समजले तर तुम्हाला जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स समजून जाईल. ओके, नाव रिपोलरायझेशन, चेंज इन द पोलॅरिटी फ्रॉम डिपोलराइज्ड टू पोलराइज्ड, दॅट इज ओरिजिनल स्टेट इज डन बाय प्रोसेस रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन म्हणजे काय, जी पोलॅरिटी आहे, म्हणजे आता डिपोलरायझेशन वेळी काय बघा, पोलॅरिटी चेंज करायची म्हणजे काय, आपण सेकंड कंडिशन काय बघितली की डिपोलराइज्ड झालेला आहे तो भाग. डिपोलराइज्ड म्हणजे काय, आउटर साइड निगेटिव्हली चार्जड आणि इनर साइड पॉझिटिव्हली चार्ज, जे की ओरिजिनल स्टेटच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं. ओके, मग ही जी पोलॅरिटी आहे डिपोलरायझेशनची ती चेंज करायची ओरिजिनल स्टेटला, म्हणजेच काय, परत काय करायचं, आउटर साइड पॉझिटिव्ह करायची, इनर साइड निगेटिव्ह करायची. या प्रोसेसला म्हणतात रिपोलरायझेशन. शब्द जर तुम्ही वेगळा केला, री आणि पोलरायझेशन म्हणजे परत पोलराइज्ड करायचं, या प्रोसेसला म्हणतात रिपोलरायझेशन. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये, खालच्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता रिपोलरायझेशन झालेला आहे. जो भाग डिपोलराइज झाला होता तोच रिपोलराइज्ड होतोय. दिस प्रोसेस ऑकर्स इन शॉर्ट पिरियड कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्टरी पिरियड. हे खूप महत्त्वाचं आहे की ही जी प्रोसेस आहे रिपोलरायझेशनची एका शॉर्ट पिरियडमध्ये होतं आणि त्या पिरियडला म्हणतात रिफ्रॅक्टरी पिरियड. The large influx of Na plus causes a decrease in the permeability of membrane to the Na plus by closing Na plus gates. हा इथं काय होतं बघा, ज्यावेळी जास्त Na plus आतमध्ये पाठवले जातात, एक वेळ अशी येते की आतल्या साईडला Na plus खूप होतात. याचा परिणाम म्हणून जी मेम्ब्रेनची परमेबिलिटी आहे Na प्लसला ती कमी होते. कशामुळे, जर Na प्लस जास्त होत असेल तर Na प्लस ग्लेट्स क्लोज केले जातात. ओके, हा एक तिथं आलेला काय आहे रिझल्ट आहे, बरोबर. ॲट द सेम टाईम मेकिंग मोर परमिएबल टू के प्लस बाय ओपनिंग द के प्लस वोल्टेज गेट्स. म्हणजे सिम्पल मिनिंग काय आहे, ज्यावेळी न्यूरॉनमध्ये Na प्लसची संख्या वाढेल खूप, त्यावेळी Na प्लस गेट्स क्लोज केले जातात आणि के प्लस गेट्स ओपन केले जातात. हे कोणाच्या अपोजिट आहे, आता डिपोलरायझेशनच्या एकदम अपोजिट आहे. कारण डिपोलरायझेशनच्या वेळी Na प्लस ओपन होते, के प्लस क्लोज होते, पण रिपोलरायझेशनच्या वेळी Na प्लस क्लोज आहेत आणि के प्लस ओपन आहे. के प्लस आयन्स passes out very rapidly as compared to slow entry of Na plus. इथं काय होणार आहे, के प्लस जास्त स्पीडने बाहेर जाणार आहेत कोणापेक्षा, कंपॅरेटिव्हली Na प्लस आत येण्याच्या स्पीडपेक्षा. ओके, दिस प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग अ वेव ऑफ स्टिम्युलेशन कॉझिंग डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन इज कंटिन्युअसली रिपीटेड अप टू एंड ऑफ द एक्झॉन टर्मिनल. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे, ही जी प्रोसेस आहे की पहिल्यांदा स्टिम्युलेशन मिळणार, मग डिपोलरायझेशन होणार, मग त्या भागाचं रिपोलरायझेशन होणार, मग पुढं दुसऱ्या भागाचं स्टिम्युलेशन मिळणार, त्याला डिपोलरायझेशन होणार, परत रिपोलरायझेशन, असं कुठंपर्यंत होतं, जेव्हापर्यंत तो एक्झॉनचा टर्मिनल रिजन येत नाही. म्हणजे पूर्ण न्यूरॉनमध्ये एक्झॉनमध्ये तुम्हाला ही प्रोसेस कंटिन्युअसली बघायला मिळेल. इट इज सेल्फ प्रोपॅगेटिंग प्रोसेस. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे एक्सायटेशन आहे, हे जे ट्रान्समिशन आहे ते सेल्फ प्रोपॅगेटिंग आहे. इथं कुठला दुसरा ऑर्गन यांना मदत करतोय का ते इम्पल्स पुढे पाठवायला, नाही. स्वतः एक्झॉन त्यांच्या मेम्ब्रेनमध्ये चेंजेस करत जातो आणि हा इम्पल्स पुढे पाठवला जातो. हे झालं डिपोलरायझेशनच्या माध्यमात. ओके, या प्रोसेसला जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स किंवा ट्रान्समिशन म्हणतात. डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशनमुळे ते साध्य होतं. आता इन द मेड्युलेटर नर्व्स मायलिन शीथ प्रिव्हेंट्स फ्लो ऑफ आयन्स बिटवीन एक्झोप्लाझम अँड एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की काही मायलिनेटेड नर्व्ज असतात किंवा मेड्युलेटेड नर्व्ज असतात, त्यांच्या भोवती मायलिन शीथचं कव्हरिंग असतं. आता इथं फ्लो ऑफ आयन्स बिटवीन ॲक्झोप्लाझम आणि म्हणजे न्यूरॉनच्या आत आणि बाहेरच्या साईडमध्ये आयन्सचा फ्लो थांबवला जातो.
द ट्रान्सपोर्ट पंप अँड गेटेड चॅनल्स ऑपरेट ओनली ॲट दी नोड्स ऑफ रनवेअर वेअर मायलिन शीट इज ॲब्सेंट. म्हणजे कुठं ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं? फक्त जिथं मायलिन शीट नाही आहे त्या ठिकाणी, म्हणजेच नोड्स ऑफ रनवेअरच्या ठिकाणी फक्त ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स होऊ शकतं. द ॲक्शन पोटेन्शियल कॅन नॉट ट्रॅव्हल ॲज अ वेव्ह ऑफ मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. इट हॅज टू जम्प फ्रॉम नोड टू नोड. मग अशा वेळी काय होतं की जो वेव्ह आहे मेम्ब्रेन डिपोलरायझेशनचा तो नोड टू नोड जम्प करावा लागतो त्यांना, कारण मायलिन शीटच्या इथं तुम्ही ट्रान्समिशन करू शकत नाही, तिथून तुम्हाला फास्ट जावं लागेल आणि जिथं जिथं नोड आहे तिथं तुम्ही ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स करू शकता. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज साल्टेटरी साल्टेटरी कंडक्शन, की नोड टू नोड ट्रान्सपोर्टेशन होतं आयनचं, त्याला साल्टेटरी कंडक्शन असे म्हणतात. आणि हे जे साल्टेटरी कंडक्शन आहे ओके, ते नॉन मेड्युलेटर फायबरमध्ये होणाऱ्या ट्रान्सपोर्टेशनपेक्षा खूप फास्ट आहे. इट इज फास्टर दॅन कंटिन्युअस कंडक्शन इन नॉन मेड्युलेटेड फायबर. म्हणजे काय, इम्पल्स जो नॉर्मल न्यूरॉनमधून पास होतो जिथं मायलिन शीट नाही आहे त्याच्या स्पीडपेक्षा जिथं मायलिन शीट आहे तिथलं नर्व कंडक्शन हे खूप फास्टर रेटने होतं. म्हणजे अशा साल्टेटरी कंडक्शनमध्ये 120 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं ते फास्टरली कंडक्शन होतं दॅन दी नॉन मेड्युलेटेड फायबर. ओके, आणि एकूणच नर्व इम्पल्स जनरेशनमध्ये कुठल्या प्रोसेस आहेत तुमच्या स्क्रीनवरती एक चार्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला इझिली समजेल. आता इथं काय सांगितलं, पहिला ॲप्लिकेशन ऑफ स्टिम्युलस ऑन द रेस्टिंग नर्व. म्हणजे रेस्टिंग नर्ववर ज्यावेळी स्टिम्युलस ॲप्लाय होतं, एक्सटर्नल स्टिम्युलेशन मिळतं बाहेरून, परमेएबिलिटी ऑफ मेम्ब्रेन चेंजेस अँड इट बिकम्स मोर परमेएबल टू Na+. म्हणजे त्या स्टिम्युलेशनमुळे काय होतं, मेम्ब्रेनची परमेएबिलिटी बदलते आणि ती जास्तीत जास्त Na+ला परमिएबल होते. Na+ आयन्स डिफ्यूज इन टू द न्यूरॉन फ्रॉम द ECF एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. म्हणजे Na+ काय होतात, बाहेरून न्यूरॉनमध्ये एंटर करतात. नंबर ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इनसाइड ॲक्झॉन इन्क्रीजेस. ऑब्वियसली बाहेरून आतमध्ये जर Na+ आले तर पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आतमध्ये वाढणार. मग त्याचा परिणाम काय होणार, मेम्ब्रेन पोटेन्शियल चेंजेस फ्रॉम -70 मिलीवोल्ट टू अबाउट 30 millivolts and this change in the membrane potential is called as action potential. म्हणजे याचा परिणाम काय होतो, आत Na+ आल्यामुळे जो काही -70 मिलीवोल्ट पोटेन्शियल डिफरन्स होता तो +30 मिलीवोल्ट्सपर्यंत जातो आणि याला ॲक्शन पोटेन्शियल असे म्हणतात. सिन्स पोलॅरिटी हॅज बीन रिव्हर्स्ड फ्रॉम निगेटिव्ह अँड ऑन आउटसाइड टू पॉझिटिव्ह इनसाइड, negative on outside and positive inside, it is also called a depolarization. आता इथं काय झालेलं आहे, बाहेरची साईड ही निगेटिव्हली चार्ज झालेली आहे आणि आतली साईड ही पॉझिटिव्हली चार्ज झालेली आहे, त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. ओके, मग त्याच्यानंतर काय होतं तर रिपोलरायझेशन. ॲट द पीक ऑफ ॲक्शन पोटेन्शियल द Na+ चॅनल क्लोज अँड K+ गेट्स ओपन. द मेम्ब्रेन बिकम्स मोर परमेएबल टू K+. आता डिपोलरायझेशन नंतर काय होतं की ज्यावेळी ॲक्शन पोटेन्शियल पीकवरती असतो, जास्तीत जास्त असतो, त्यावेळी Na+ चॅनल्स क्लोज होतात आणि K+ गेट्स ओपन होतात आणि ते जास्त परमेएबल होतात K+ला. मग याचा परिणाम काय होतो, K+ आयन्स डिफ्यूज आउट ऑफ दी ॲक्झॉन. म्हणजे ॲक्झॉनमध्ये असणारे जे K+ आहेत ते बाहेरच्या साईडला डिफ्यूज होतं. द इनसाइड ऑफ द मेम्ब्रेन बिकम्स निगेटिव्ह वन्स अगेन. बघा आता K+ जास्तीत जास्त बाहेर झाल्यामुळे काय होईल की आतली जी ॲक्झॉनची जी आतली साईड आहे, इनर साईड, ती परत एकदा निगेटिव्हली चार्जड होईल. ॲक्झोप्लाझम इनसाइड बिकम्स निगेटिव्हली चार्जड अँड एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स बिकम पॉझिटिव्हली चार्जड रिस्पेक्टिव्हली. आता शेवटला काय झालं, पहिला जशी कंडिशन होती रेस्टिंगला तसंच होईल. म्हणजे बाहेरची साईड पॉझिटिव्हली चार्ज आणि आतली साईड निगेटिव्हली चार्ज.
या सगळ्या प्रोसेसला म्हणतात जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ओके, आय होप तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण समजली असेल. खूप सिम्पल आहे. डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन अशा प्रकारे नर्व इम्पल्स ट्रान्समिट होतं. In the next lecture, we are going to study the human nervous system. Okay, thank you.